नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांच्या विचारामध्ये कोणता फरक असतो. मी लक्ष्मी राजगुरू, मी स्किल पैसा या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरून डिजिटल स्किल शिकते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये नेमका काय फरक असतो. हा फरक फक्त पैशामध्ये नसतो तर तो त्यांच्या विचारामध्ये असतो. ही दोन्ही माणसं एकाच शहरात राहतात, एकाच शाळेत शिकतात आणि कधी कधी एकसारख्या संधीसुद्धा मिळतात. पण त्यातलीच एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवते आणि दुसरी व्यक्ती आपल्या पगारावरच आयुष्य घालवते. असं का होतं? कारण त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आज मी तुम्हाला 7 असे माइंडसेट डिफरन्सेस सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणूनच आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले येतं, श्रीमंत लोक स्किलवर जास्त फोकस करतात आणि मध्यमवर्गीय लोक डिग्रीवर जास्त फोकस करतात. मध्यमवर्गीय असा विचार करतो की चांगली डिग्री मिळाली की आपलं आयुष्य सेट. पण आजच्या काळात मार्केटमध्ये डिग्रीपेक्षा स्किल जास्त महत्त्वाची आहे. श्रीमंत लोक नवीन नवीन स्किल शिकतात. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल, सेल्स, बिझनेस, मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजी, लीडरशिप. कारण त्यांना माहीत असतं जितकी स्किल मोठी तितकीच मोठी इन्कम. मध्यमवर्गीय लोक एंटरटेनमेंटमध्ये वेळ घालवतात तर श्रीमंत लोक हे लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करतात. लक्षात ठेवा, स्किल तुम्हाला जॉब नाही तर फ्रीडमसुद्धा देते. आता सेकंडवर येतं, श्रीमंत लोक असेट्स तयार करतात तर मध्यमवर्गीय लोक लिबिटीज वाढवतात. आता आपण जाणून घेऊया असेट्स म्हणजे काय. तर मूल्य वाढवणाऱ्या गोष्टी आणि भविष्यात पैसा कमावून देणाऱ्या गोष्टी. आणि लिबिटीज म्हणजे काय, तर आपल्या खिशातून खर्च करणाऱ्या गोष्टी किंवा पैसा खर्च करणाऱ्या गोष्टी. पगार आला की आपण काय करतो? बहुतेक लोक पगार आला की नवीन मोबाईल, नवीन कपडे, नवीन वस्तू घेतात. पण श्रीमंत लोक इन्व्हेस्टमेंट करतात. ते अशी गोष्टी तयार करतात की भविष्यात त्यांना पैसा कमवून देते. फॉर एक्झाम्पल गोल्ड, रिअल इस्टेट, स्टॉक, बिझनेस, डिजिटल प्रोडक्ट, पर्सनल ब्रँड. मध्यमवर्गीय लोक लोकांना इम्प्रेस करण्यासाठी खर्च करतात तर श्रीमंत लोक हे इन्कम वाढवण्यासाठी खर्च करतात. थर्ड वन येतं, श्रीमंत लोक हे रिस्क घेतात आणि मध्यमवर्गीय लोक रिस्क घ्यायला घाबरतात. मध्यमवर्गीयचा माइंडसेट नेहमी म्हणतो रिस्क घेऊ नका, सेफ राहा. पण सत्य काय आहे? रिस्कशिवाय ग्रोथ नाही. श्रीमंत लोक हे कॅल्क्युलेट रिस्क घेतात. ते फेल होतात पण पुन्हा उभे राहतात. मध्यमवर्गीय लोक फेल्युअरला शेवट समजतात तर श्रीमंत लोक हे फेल्युअरला लर्निंग समजतात. हे बघा मित्रांनो, लाईफमध्ये हा उतरचढ होतच असतो. जर आपण आपल्या लाईफमध्ये रिस्क नाही घेतलं तर आपण आपलं फ्युचर ग्रो नाही करू शकत. जर तुम्हाला खरंच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं असेल तर नक्कीच रिस्क घ्या. श्रीमंत लोक मल्टिपल इन्कम सोर्स तयार करतात तर मध्यमवर्गीय लोक एकाच सॅलरीवर डिपेंड राहतात. पण श्रीमंत लोक एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स तयार करतात. फ्रीलान्सिंग, बिझनेस, जॉब, इन्व्हेस्टमेंट, कंटेंट, कोर्स. कारण त्यांना माहीत असतं एक इन्कम बंद झाली तर दुसरी चालू राहिली पाहिजे. आजच्या डिजिटल युगात एकाच मोबाईलवरून आपण इन्कम तयार करू शकतो. श्रीमंत लोक नेटवर्क मार्केटिंग करतात तर मध्यमवर्गीय लोक सक्सेसफुल लोकांना बघूनच जेलस होतात. श्रीमंत लोक सक्सेसफुल लोकांकडूनच शिकतात. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं नेटवर्क तुमचं नेट वर्थ ठरतं. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तसेच तुमचे विचार बनतात.
जर तुम्ही पॉझिटिव्ह पीपलसोबत राहता तर तुमचे विचारसुद्धा पॉझिटिव्ह असतात आणि जर तुम्ही नेगेटिव्ह लोकांसोबत राहता तर तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा नेगेटिव्हिटी भरलेली असते. म्हणूनच नेगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांकडनं दूर राहा आणि सक्सेसफुल लोकांकडनं शिकायला स्टार्ट करा. आता नेक्स्ट येतं श्रीमंत लोक वेळेची किंमत ओळखतात तर मध्यवर्गीय लोक पैसे वाचवतात. श्रीमंत लोक वेळ वाचवतात कारण पैसा हा पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून श्रीमंत लोक स्मार्ट वर्क करतात, ऑटोमेशन वापरतात आणि टीम तयार करतात. आता 7वा शेवटचा पॉईंट, श्रीमंत लोक हा लॉंग टर्मचा विचार करतात तर मध्यवर्गीय लोकांना लगेच रिझल्ट पाहिजेल असतो. मध्यवर्गीय लोक असा विचार करतो की मला सक्सेस का नाही मिळाली, पण श्रीमंत पेशंट ठेवतो आणि कन्सिस्टन्सीने आपलं काम करतो. त्यांना माहीत असतं मोठं यश मिळायला वेळ लागतो. कन्सिस्टन्सी, स्किल, पेशंट, हार्डवर्क ह्यालाच सक्सेसचा फॉर्म्युला म्हणतात. तर तुम्हाला सुद्धा तुमचा माइंडसेट चेंज करायचा असेल तर नक्कीच स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म जॉईन करा. एक स्किल निवडा, त्या स्किल बेसवर काम करा. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळं काही स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली शिकवलं जातं. प्रॉपर गायडन्स मिळतो. तर मित्रांनो, श्रीमंत आणि मध्यवर्गीय लोकांमधला खरा फरक हा त्यांच्या पैशामध्ये नसतो, तो त्यांच्या विचारामध्ये असतो. जर आयुष्यात खरंच फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर मेंटली स्ट्रॉंग व्हावं लागतं. स्किल शिका, स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, रिस्क घ्या आणि मोठे विचार करा. कारण एक योग्य निर्णय तुमचं फ्युचर बदलू शकतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर कमेंट करा. येस, मी पर्सनली तुम्हाला गाईड करेन. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.